जे पीक आहे हे महत्त्वाचं रब्बीचं तेलबियाचं पीक आहे आणि या पिकाला भावसुद्धा चांगला असतो, त्याच्यामुळं आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखं असं पीक आहे. तर या पिकासाठी जमीन कशी निवडावी, तर जमीन जी आहे तर ती मध्यम ते भारी प्रकारची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. म्हणजे 45 सेंटीमीटरपेक्षा खोल जमीन या पिकासाठी आवश्यक असते. आणि जी जमीन आपण निवडणार आहे तर ती जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी पाहिजे. त्याच्यानंतर याच्यासाठी कुठल्या जाती आपण लावल्या पाहिजे, तर जाती ज्या आहेत तर ती आपल्याला माहीत आहे की जुनी करडईची जात आहे भीमा नावाची. 1982 साली ती प्रसारित करण्यात आली. तर ती कोरडवाहूसाठी अतिशय चांगली जात आहे. परंतु त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बऱ्याचशा नवीन जाती शोधून काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फुले कुसुमा नावाची जात आहे, ही 1993 साली प्रसारित करण्यात आली. तर ही जात जी आहे ही हमखास पावसाच्या विभागासाठी आणि कोरडवाहूसाठी सुद्धा चांगली जात आहे. हिचं उत्पन्नसुद्धा 14 ते 15 क्विंटलपर्यंत येतं. भीमाचं उत्पन्न 12 क्विंटलपर्यंत आहे, परंतु याचं 14 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. त्याच्यानंतर नव्यानेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक जात शोधून काढलेली आहे, SSF 708 नावाची आहे. तर या जातीमध्ये तेलाचं प्रमाण अधिक आहे. म्हणजे भीमा किंवा ही फुले कुसुमा मी जी सांगितली त्याच्यापेक्षा 2% तेलाचं प्रमाण जास्त आहे आणि उत्पन्नसुद्धा जास्त आहे. आणि ती काढणीसाठी आता कंबाईन हार्वेस्टर आलेलं आहे, जे आपण गव्हासाठी वापरतो. तर या कंबाईन हार्वेस्टरनी सुद्धा आपण काढणी करू शकतो. त्याच्यामुळं काढणीचा सुद्धा या करडईमध्ये आता काही प्रश्न राहिलेला नाही आहे. म्हणून करडईची लागवड आपण मोठ्या प्रमाणात करावी. आता याची लागवड जी आहे ही केव्हा केली पाहिजे, आता नवीन जाती आपण बघितल्या कुठल्या कुठल्या आहेत, परंतु याची लागवड जी आहे ती लागवड ही 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत केली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रासाठी आम्ही शिफारस केली आहे की सप्टेंबरचा दुसरा पंधरवाडा ते ऑक्टोबरचा पहिला आठवडा आणि हमखास पावसाचा जो विभाग आहे आपला खानदेश विभाग, याच्यासाठी 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये याची पेरणी केली पाहिजे. आता याला बियाणं किती लागतं, तर प्रति हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणं याला लागतं. त्याच्यानंतर बीज प्रक्रिया जी आहे तर त्याच्यासाठी थायरम नावाचं जे बुरशीनाशक आहे हे 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे याची बीज प्रक्रिया करून घ्यावी.